नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय। त्याच्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचे 2 बांगडे घेतलेले। तर आता ते आपल्याला मॅरिनेट करायचे। स्वच्छ धुवून घेतलेत हे बांगडे मी। आता मॅरिनेट कसे करायचे ते दाखवते मी। त्याच्यासाठी घेतलेले इथे कोकम आगोळ। कोकम आगोळ म्हणजे आपण कोकम गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे मंडळी आणि त्याचा रस काढायचा कोकमचा। जर तुमच्याकडे नसेल, समजा कोकम आवडत नसतील किंवा नसेल, तर आपण चिंचेचा कोळ घालू शकतो किंवा मग लिंबू पिळून बांगड्याला आपण लिंबाचा रस लावून बांगडे मॅरिनेट करू शकतो। आज मी कोकम आगोळ लावणार आहे। आता हे बघा, हे मी मीठ लावते बांगड्याला। मीठ लावून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण आता हळद टाकणार आहे। हळद, मीठ आणि हे कोकम आगोळ टाकून आपण बांगडे अर्धा तास मॅरिनेट करणार आहे। थोडंसं आंबट कोकम आगोळ टाकलं, कोकम, चिंच किंवा लिंबू टाकलं तर माशाला जो वशळ वास असतो तो वास येत नाही। आता अशा प्रकारे मी हे बांगडे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवते। तर आपल्याला जे बांगडा फ्राय करायचा आहे त्याच्यासाठी हा मी अर्धा तास झाला आपला बांगडा मॅरिनेट होऊन। तर आता बघा मी त्याच्यासाठी काय काय मसाले घेणार आहे। इथे मी घेतले आलं लसूण पेस्ट। त्याच्यानंतर इथे घेतलेला आहे हा घरगुती आपला काळा मसाला, आपण वर्षभरासाठी करतो तो साठवणीचा मसाला। धणे जिरे पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे आणि ही कलरसाठी लाल मिरची पावडर आहे। आणि हा कोकम आगोळ आहे। कोकम आगोळ नसेल तर चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस घ्यायचा आपण। आणि इथं आहे हा रवा घेतलाय मी, तांदळाचं पीठ घातलंय त्याच्यामध्ये 2 चमचे, हळद घातले आणि लाल मिरची पावडर घातले। तर आता आपण काय करणार आहे, हे जे आलं लसूण पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळे मसाले टाकणार आहे। हे सगळे मसाले आपण आता हे आलं लसूण पेस्टमध्ये टाकतोय। त्याच्यानंतर हे कोकम आगोळ टाकतोय आपण। आणि हे चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस सुद्धा चालेल बरं का मंडळी। आणि कोकम आगोळ म्हणजे काय, कोकम आपण भिजत घालायचे गरम पाण्यामध्ये आणि त्याचा रस काढायचा कोकमचा। तर हे बघा, हे आता आपण बांगड्याला लावून घेणार आहे। तर हे बघा, आपण आता हा बांगड्याला मसाला लावतोय। हा आपण जो मसाला कालवून घेतलाय तो मसाला असा छानपैकी आपण बांगड्याला लावायचा आहे। त्याच्या ह्या ज्या चिरा आहेत ह्या चिरामध्ये आपण हा सगळा मसाला भरणार आहे। पण बांगड्याचं कालवण मंडळी, बांगडा थोडासा चवीला तुरट असतो, तर जेवढा आपण थोडा आंबटसर करल तेवढा बांगडा चवीला छान लागतो बरं का। म्हणून बांगड्याच्या कालवणाला बांगड्याचं आंबट सुद्धा म्हटलं जातं कोकणामध्ये। बांगडा तुरट असतो त्याच्यामुळे आंबट छान लागतो चवीला। मग जेवढं होईल तेवढा आपला लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ किंवा मग कोकम असतील तर कोकम असं टाकायचं बांगड्याला। हा बघा, आपण आता आतमध्ये मसाला सगळा भरून घेणार आहे बांगड्याच्या। सगळ्यात जास्त कॅल्शियम ह्याच्यामध्ये आहे बरं का मंडळी, ह्या माशामध्ये। अशा प्रकारे आपण आता हा फिश पण भरून घेणार आहे। अशा प्रकारे हा आता सगळा मसाला आपला लावून झालेला आहे बांगड्याला। तर आता हा आपण रव्यामध्ये हे करणार आहे तर हे बघा, आपला अशा प्रकारे आपण हा सगळा पूर्ण मसाला लावून बांगडा हा ठेवलेला आहे। आता आपण इथं जो रवा आणि तांदळाचं पीठ घेतले ते असं मिक्स करायचं आहे आपल्याला। बारीक रवा घ्यायचा आहे बरं का मंडळी। आणि आता त्याच्यामध्ये हा बांगडा असा हे करायचा, घोळवायचा आपल्याला ह्या रव्यामध्ये हा बांगडा।
आज आपण बांगडा रवा फ्राय करतोय. छानपैकी हा आता असा पूर्ण रवा आपल्याला बांगड्याला लावून घ्यायचा आहे. दाबून घेतलाय मी बघा असं. आता इथे एक गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवले. मंडळी, तेल जेव्हा कडकडीत तापेल तेव्हाच हा बांगडा आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे. तेल कच्चं असेल तर बांगड्याला पाणी सुटतं आणि बांगडा विरघळतो. त्याच्यामुळं पूर्णपणे तेल चांगलं तापून घ्यायचं आणि मगच आपल्याला फिश टाकायचं आहे. कोणताही फिश असू दे. आपण तेल अशा प्रकारे आता हा फिश आपला सगळा मसाला लावून झालेला आहे. आता हे तांदळाचं पीठ आणि रवा आहे मंडळी. अशा प्रकारे मी आता हा दाबून दाबून घेणार आहे. हा रवा पूर्णपणे आपल्याला लावायचा आहे बरं का ह्या फिशला, आणि असं चांगला दाबून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जे आपण फिशला तेल, मच्छीला जे आपण तेल वापरणार आहे तळण्यासाठी, तर तेल आहे आपल्याला चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे बरं का. कडकडीत चांगलं तेल तापल्याशिवाय आपण मच्छी टाकायची नाही. हे बघा, आपण आता इथं फिश टाकतोय. तव्यामध्ये तेल ठेवले मी. मंडळी, आज आपण बनवत आहोत बांगड्याचा रवा फ्राय. तर हे बघा, आता आपण बनवत आहोत. तव्यात टाकलेले बांगडे. आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत बांगडा रवा फ्राय. तर हा बघा, हा आपण आता एका बाजूने पलटलेला आहे बरं का. फिश आपण एका बाजूने पलटी केलेला आहे. आता हा चांगला मी खरपूस तळून देणार आहे आणि मग सर्व करते. तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपलं बांगड्याचं रवा फ्राय तयार आहे. आता आपण सर्व करतो. तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला बांगडा रवा फ्राय तयार आहे. आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया वरून. अशा पद्धतीने आपला बांगडा रवा फ्राय तयार आहे. आपण आता कोथिंबीर टाकूया थोडीशी वरून. तर ही बघा मंडळी, आपली रेसिपी तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये मला कळवा माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल शेअर करा मंडळी. धन्यवाद.